नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 21 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारताची दक्षिण आफ्रिकेला होणारी निर्यात दुपटीने वाढून किती अब्ज डॉलर झाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1.16। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, फेब्रुवारी महिन्यात भारताने UAEला किती अब्ज डॉलरची निर्यात केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 3.5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 राजस्थान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, राजस्थान राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत, त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 रामाश्रय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अदानी समूह कोणत्या राज्यातील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 गुजरात या राज्यात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, गुजरात राज्यातील खवडा येथे कोणता उद्योग समूह जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अदानी समूह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारत आणि कोणत्या देशामध्ये 18 ते 31 मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अमेरिका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारत आणि अमेरिका यांच्यात 18 ते 31 मार्च दरम्यान कोणत्या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 टायगर विजय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, चालू आर्थिक वर्षात अमेरिकेला भारतातून होणारी स्मार्टफोनची निर्यात किती अब्ज डॉलरने वाढले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 3.53। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारत हा अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा कितवा सर्वात मोठा देश बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तिसरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्याच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 तेलंगणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील कितवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 3। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, सध्या भारताच्या वाहन निर्मिती उद्योगाचे बाजार मूल्य किती लाख कोटी रुपये आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 12.5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाहन निर्मिती उद्योगाचे योगदान किती टक्के आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7.1%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारतात गेल्या 9 वर्षात विमा क्षेत्रात किती हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 54। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, गेल्या 9 वर्षात भारतातील विमा क्षेत्रातील कंपन्यांची संख्या 53 वरून कितीवर पोहोचली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 70। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, लक्ष्मी नारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भारताचे माजी नौदल प्रमुख। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, भारताचे माजी नौदल प्रमुख
लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले ते भारताचे कितवे नौदल प्रमुख होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 13वे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 3ऱ्या सर्वोच्च शौर्य टिंब चक्राने सन्मानित केले आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, वीर चक्राने सन्मानित केले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, शीतल देवे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.